प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होया तरी कवना ते तापू पोळी कैसे निव शोकू जाळी ई प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नीट न्याहाळे सोहम सिद्धी जे गळे पाळशी तू आधार शक्तीची जे अंकी वाढविशी कौतुकी हृदय काश पल्लकी प्रिय प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेली देवविसी सतरावेचे स्तन्य देसे अनुहाताचा हल्लरू घासे समाधी बोधे निजविसी बुजावणी मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पावली या कारणे मी सावली न संधी तुझी आहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दया ते आदिष्टी तो सकळ विद्यांचे सृष्टी धाता होय मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजी माये साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशादेशाची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी मने गाणे निरंतर पाखंडाचे धरकुटे मोडी वागवाद आवांटे पुत्रकाची दुष्टे सावजे फेडी श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करिवो सरते राणीवे वैसवी श्रोतयाते श्रवणाचिया हे मराठाचिया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळो करी देणे घेणे सुखची वरी हो देई या जगा तू आपुलेली स्नेह पल्लवे माते पांगुरेश्वील सदैवे तरी आत्ताची हे आघवे निर्मिना माये ये विनवणीये साठी अवलोकिले कृपा दृष्टी मने गीता तेसी उठी न बोले बहु चेत झिझी महाप्रसादो मनोनी साविया झाला आनंदो आता निरूपिना प्रबंधू अवदान दीजे एवं सततयुक्ता ये भक्तास्वा परुपासते ये चाप्याक्षरम व्यक्तम तेशाचे योगवित्तमा तरी सकळ विराज धीराजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडू नृपाचा कृष्णा ते मने अवधारिले आपण विश्वरूप मज घाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी स्वय घरी जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाय विजय व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा तुते पावा वया वैकुंठा व्यक्त व्यक्त दारवंता रिगिजे येत पैजे वाणी शतुका तेची वेगळी वाला येतात म्हणून एक देशीय व्यापका सरिसा पाडो अमृताची सागरी जे लाभे समर्थाची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया हे किर माझ्या चित्ती आरती प्रतिती जी निवृत्ती परिपूषणे योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नावे अंगीकारिले व्यापक ते साचाची की कवतिक हे जाणावया तरी तुझ लागी कर्म तुची दयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वी परी जे भक्त तुते श्रीहरी बांधोनिया ज्वारी उपासिते आणि जे प्रणवा पलीकडे
वैखरीयेसी जे कानडे कायसी आसी सांगडे नव्हेची जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त निर्दोष देश रहित स्वभावे उपासित ज्ञानी जे दया आणि जी भक्ता एरा माझी अनंता कवडे तत्वता जाणितला सांगा या किरीटीची या बोला तो जगत बंधू संतोषला मने हो प्रश्न भरला जानसी करो हे भगवान वाक्य मया वेशे मनोये मान नित्ययुक्त उपासते श्रद्धया परमोज्ञ परयोगते मे युक्त सम्मतः आगास्तु गिरीची या उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडोसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकली आई सादरू जैसा मागील ही यावा अनिवरू तये गंगेचे पैसा पडी भरू प्रेम भावा तैसे सर्व इंद्रियांसहित मज माझी सुनिचित्त जे रात्र दिवस न म्हणता उपासिती या परी जे भक्त आपणा ते मज देत तेची मी योगयुक्त परमामने ये तु अक्षरं निर्देशं तमव्यक्त पुरुपासते सर्वत्र गमचित्यात आणि येर तेही पांडवा जो आरोडोणी स्वयंभावा झोंबती निर्वावया अक्षरासी मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किर जोगे काही होईल परी ध्यानही कुवाडे मनोनी एके ठाई न सापडे व्यक्तीसी माझी वळे कवनेही नवे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावनी चिंतवणे कुटी झाले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना न चळे ना ढळे सरे ना मळे ते आपुलेचे न बळे अंगविले संयमेंद्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्ध्या ते प्राप्नुवन्ति मामेवं सर्वभूतहिते रतः पै वैराग्य महापावके जाळोनी विषयांची कटके अधपरी तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिला कपाटी हृदयाची अपमानाच्या कवडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंदाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले धैर्याचे कडे झोडिले निद्रेचे शोधिले काळवके वज्र अग्नाची या ज्वाळी करोणी सप्त धातूंची होळी व्याधीच्या शिसाळी पुजिली यंत्रे मग कुंडलीनेचा टेंभा आधारी केला उभा तया शोधवले प्रभा निमथावरी नवद्वारांच्या चौचकी बाणोणी संयंतीची अडवंकी उघडली खिडकी कारांतीची प्राण शक्ती चामुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे मोहन महिषाचे निमुंडे दिदली बळी चंद्र सूर्या भुजावणी करोणी आन हाताची सुडावणी 17 पाणी जिंकले वेगी मग मध्यमा मध्यवीरे तेने कोरी व दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकरांत सोपान ते सांडोनिया घन काके सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगवाताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरटी पावती गा वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची वाया दया वेशो दिक्कतस्ते श्याम व्यक्ता सत्पते सदाम अव्यक्तायी गतिर्दुःखम देहवधी निर्वाप्यते जी सकळ भूतांची हिती निरालंब्या व्यक्ते पसरलिया शक्ती भक्ती विना
तया महेंद्राधिपदे करिता ते वाट बधे आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पाडवणी ठाती काम क्रोधांचे विलग उठावती अनेग पै शून्यसी अंग झुंजवावे की तहाने तहानाची प्यावी भुकेलिया भुकेची खावी अहोरात्र व्हावे मावावा करा अनंद्रियाचे पवडणे निर्वदाचे वल्लावणे झाडाची साधने कवळावे गा शीत वेडावे उष्ण पांगुरावे वृष्टीची आसावे घरांतु किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेश नीच नवा भ्रातारा विना करावा तो हा योगू हेत स्वामीचे काज ना बापीचे व्याज परिमरणेशी झुंज नीच नवे ऐसे मृत्यू उणीतिक का घोटे काढत विक डोंगर मिळता कोण फटे काय म्हणून योगांच्या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाच्या शिरवटा भागाला पाये पार लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे जय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्र बाही तरीने आथी केही का गगन माझी पायी खोली जतू असे वघळल्या रणाची थाटी अंगी न लागता काठी सूर्याची पावटी का होयगा या लागी पांगुळला हेवा नवेसी वायुसी पांडवा तोही देवंता जीवा यक्ती गती ऐसाई जरी दिवसा बोधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून हेरते पार्था नेनतेची हे व्यथा जेका भक्ती पंक्ता ओटंगले ये तू सर्वाणि कर्माणि मये संन्यासमत्परः अनन्येवं योगेन माध्यावते दमाने घ्यायचं एकदम श्लोक हो दमाने घ्यायचं श्लोक नाही वो भी एकदम श्लोक कर्मे इंद्रियाचे सुखे करीती कर्म अशेखे जे का वर्ण विषखे भागा आली विधी ते पाळित निमेषाधिराळित मज देवणी कर्म फळे या परिपाही अर्जुना माझ्या ठाई क्षम्या सुनी नाही करीती कर्मे आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव कया मी वाचोनी धाव आणती नाही ऐसे मत्पर उपासिती निरंतर ध्यान किसे घर माझे झाले जयाची आवडी केली मदशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याजली कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे जे मी न करी हा पडलं नाही श्लोक नंबर 7 वाचा तेषा महासमुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चित्परापार्थ मय्यवेश चेतसाम किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ कोणिया घेतला पटा एरवी करी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराण माने कैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काचे निनावे तयाचे निमित्त जन्म मृत्यूच्या राशी जळंपती या सृष्टी हे कोण्या पोटी ऐसे गाले भव सिंधू केणी माझे कवनासी धाकून उपजे तेत तरी की माझे बाहिती हना म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्याची धावा धाव तू आलो नामाची शस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू जानो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तारिय तरियावरी प्रेमाची पेटी बांधली एकाची पोटी मग आणले तटी सायुज्याचिया परी भक्तीचे निनावे
चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले मनोनी गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समूर्धता आखी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती जिदली आपली चित्तवृत्ती तेव्हाची मदसुती त्याची नाती या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकिजे जय मार्गा भजिजे मयेव मन आलस्वम मवी बुद्धी निवेशय निवासित्यादि मयेवम आत ऊर्ध्वन संशय आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्ती का करोनी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मान बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे मनोनी दीप पालवे सवेची तेज मालवे कारणी बिंबा सवे प्रकाशू जाय उचललिया प्राणा सरिसी इंद्रिय ही निगती जैसी तैसे मनोबुद्धी पाशी अहंकार हुये मनोनी माझ्या स्वरूपी मान भूते ये निक्षेपी हे तुलेनी सर्वव्यापी मीची होसी येया बोला काही अनारीसे नाही आपली आन पायी वाहतू असेना आता चित्त समाधातुन शस्त्र मयीशीलम अभ्यास योग्यंतमिच्छातुम धनंजय अथवा हे चित्त मना बुद्धी सहित माझ्या हाती अचुमित न शकसी देव तरी गायसे करी येवा आठा पहार माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय मग जे का निमिक देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल जैसा शरद काळूर गे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढे वेगे प्रपंचाने मग पवने होणे जैसे शशिबिंब दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगातुनी निघता चित्त मन माझी निघता हळूहळू पंड सुद्धा मीची होईल आगा अभ्यास योग म्हणजे तो हा एक जाणीजे येणे काही न निभले ऐसे नाही वै अभ्यासाचे निभले एका गती अंतराळे व्याघ्र सर्व प्रांजळे गेले एकी विषय की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाट ब्रह्म ठोकळे अभ्यास केले म्हणून अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझा ठाई अभ्यास मिळव अभ्यासे पे समाधोसी मत्कर्म करो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन्ति ममाप्स्यसि का अभ्यासाही लागी तो नाही तुझा तरी आम्हास इंद्रिये न कोटी भोगाते न तोडी अभिमानू न संधी स्वजातीचा धर्म कुळ धर्म चाळी विधीने शेचाळी मग सुखे सगळी निघली आहे परी मने वाचा देह जैसा जो व्यापारू होय तो मी करीत आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे हे आगभे तोची जाणे विश्व चलत असे जेणे परमात्मेने उनया पुरयाचे काही पुरवणे दे आपला काही स्वरातीची करून गेली जीवित पुरे म्हणजे जेवते गेले तेवते निवांताची गेले तया पाणी ऐसे केले हो आवेगा एवढी तरत्या निवृत्ती ये होजी नेगे मती अखंड चित्त वृत्ती माझ्या ठाई हेरवी तरी सुबटा उजू का अवंटा ऋतू काही खटपटा करी तू असे आणि जे कर्म निपजे ते थोडे भवन म्हणजे निवांतची अर्पिते माझे ठाई ऐसिया मत भावला करू त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आहे आदिदप्य शक्तोषी कर्म मध्योग मासिकः सर्व कर्म फल त्यागम ततः
कुरु यतात्मवान ना करी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी तुगा बुज पंडो कुमारा बुद्धीचा पाठी पोटी कर्मादी का शेवटी माते बांधणी किरटी दुवाड जरी तरी हे असो सांगली माझा अतिसो परिसंयती वसो बुद्धी तुझी आणि जे जे वेळे घडती कर्मे सगळे तयाची ती फळे त्याचे तुझाय वृक्ष का वेली लोटता फळे आली तैसी जागा निपजली कर्मे सिद्धे परी माते मणी धरावे कामज उद्देश करावे ते काही नको आघवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का अग्नी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे आगात्मतेच्या विषयी जीव जैसा निर्विलासी तैसे कर्मी असे काम होय वनीच्या ज्वाला जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरोले तैसी शून्य माझी अर्जुना हा फल त्यागो आवडे किरा सदगो परियोगा माझी योगू धुरेचा येणे फल त्यागे सांडे तेथे कर्म न विरुडे एकची वेळ झाले वांदे तैसी ऐसे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एक झाले चिरा पडे पै अभ्यासाचा पावती टाकीले ज्ञान किरडी ज्ञानेचे पेटी ध्यानाची मग ध्यानाची केव्हा देती आघवेची भावा तेव्हा म्हणून दुरुठके कर्म जेत दुरावे तेत फल त्यागू संभवे त्यागास्तव आगवे शांती सगळी म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती अभ्यासाचे प्रस्तुती करणे येत ज्ञानमभ्यास ज्ञान ध्यान विशिष्यते ज्ञानात कर्म फल त्याग शादीरनंतरम अभ्यासाहुनी गहना पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषी जे मग कर्म फल त्यागो तो ध्यानापासून सांगो त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा ऐसियाला वाटा इची पेना सुबटा शांतीचा माझी वाटा ठाकला रे आदिष्टान सर्वभूतांना मैत्रम करुण यवच्छ निर्ममो निरहंकार समदुःख क्षमी जो सर्व भूतांचा ठाई देशात नेण्याची काही अपपरू नाही चैतन्य जैसा उत्तमाचे धरिजे अधमाते आवेरीजे हे काही कमिनीये वसुधा जेवी कारायाचे देह चालू रंका परोते गाळो एक मनेची कृपाळू प्राणो कैगा गायची तृषा हरो काव्यागा ओढून मारो ऐसे नेती करू होय जैसे तैसी आघवाची दूध मात्री एकपणे दया मैत्री कृपेची धात्री आपण पाजो आणि मी वाचणे माझे काहीच न म्हणणे सुख दुःख जाणणे नाही दया देवीची क्षमे लागी पृथ्वीचे निवाडवावे संतोष उत्संगी जिजले संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्या तेज मानमूर्ती मद्भक्त स्वामे प्रिया वर्षे विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरोचारो संतोषी जो वाहुनी आपली आणा धरी जो अंतःकरण निश्चयासाचपणा जयाचेणी जीव परमात्मा दोणी वैसोणी जासणी जयाचा हृदय भोणी विराजती ऐसा योग समृद्धे होऊनी निर्वदे आरती बुद्धी माझ्या ठाई आतो बाहेरी योगो निर्वाळय हे सांगो तरी माझा अनुरागोच प्रेम जया अर्जुना का भक्त तोची योगी तोची मुक्तो जो वल्लभा मी कांतो ऐसा फलिये हे नातो आवडे मज जीवाचे निपाणे येई एक थोडे रूप करणे तरी पडियतांची कहाणी हे मुलीची भारणी ये तव बोलणी परिबोलवी श्रद्धा मनोनी गाम्मा वेगाली उपमा हे रवी काय प्रेमा अनुवाद वसे आता सोय किरटी पै प्रेमाच्या गोष्टी दुना खाव उठी आवडी का तया एवरी विपाये प्रेमळो संवाद होय
कैची थोडीशी आहे कंटाळे मग म्हणून का पंडुसुता तुझी प्रिय तोची सुरता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आले तरी आता बोलो भले या सुखा मिळलो ऐसे म्हणत खेळी डोलू लागले देव मग म्हणे जाना त्या भक्तांचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली एतमन्नो द्विजते लोको द्विजते सह्यः हर्षा मर्षा भयो मुक्तो व्यासच मे प्रियः तरी सिंधूचे माझे जळचरा भय नकोजे आणि जळचरी नोविजे समुद्र जैसा देवी उन्मते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने जोगो किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नवीन ऐसा द्वंद निर्मुक्त भय द्वेष रहितो याही वरी भक्तो माझ्या ठाई तरी तयाचा काम समूह काय सांगो ते पडियावो हे असो जीवे जीव माझे नितो जो निजानंदे धाला परिणाम आयुष्य घाला पूर्णते झाला वल्लभ जो आणि दक्ष उदासीनो गच्छतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त मे प्रियः जयाचा ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देवनी उदार काशी होय किर परिवेच शरीर गावी हिमवंतु दोष खाय परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नव्हे सज्जनाचे सुचित्व सुची गंगा होय आणि पापताई जाय परितेज आहे गुणाने एक खोलिये परू निजे तरी भक्ती न बुडीजे रोगडाची लाईजे न मरता मोक्षो संताचे नियम लगे पापाते जिनने गंगे तेने सत्संगे सुचित्व कैसे म्हणून असो ऐसा सुचित्वे तिता कुवासा जेने रंगविले दिशा मनोमळा आतो बाहेर चोकाळो सूर्योदयचा उजाळो आणि तत्वातीचा पयाळो देखनाचो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे माणस सर्वत्र गा संसार व्याते पिटला जो नैराशे विनटला व्याधा कोणी सुटला विहंगोदेचा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेनिजे गतायुषे लज्जा देवी आणि कर्मारंभा लागी जया अंकुर नाही अंगे जैसा निर्धन अंगी विझोणी जाय तैसा उपशमुची भागा जयाचे आला पैगा जो मोक्षाचे अंगा लंगासे अर्जुना हा ठावोवरी जो सोमभाव सरोवरी तो द्वैतांचा पहिला तिरी निघोसरला ही भक्ती चुका लागी आपण पेची मागे वाटोन अंगी सेवके बाणी एरा नाम मी देवी मज भजती ओज भरवी न भजते आदावी योग्याचो तयाचे आम्हा व्यसने आमचे तोणीच ध्यान किंबहुना समाधान तो मिळेते तया लागी मज रूपायेने तयाचे निमजे ते असणे तया कोण किजे दिवे प्राणे सापडिये यो नरेचे निदेती ना शोचती न कांक्षती शुभ परी त्यागी भक्ती मान्य समप्रिया जो आत्मलाभासारखे गोमटे काहीचे न देखे म्हणून भोग विषयके हरिके देना आपण अपची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून दृष्टी ठेला जया पुरुषा पै आपुले जे साचे तो कल्पांती न वचे हे जाणून गतांचे न सोची जो आणि जया परते काही नाही पै आपण पेचे आपल्या काही झाला या लागी जो काही आकांक्षना गोमटे का गोमटे हे काहीचे तया नुमटे रात्रंदिवस न घटे तुझ्यासी जेवीन ऐसा बोधोची केवळ जो होण्याचे निष्फळ त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तयाचे आम्हा पर्यंत सोयरे नाही का पारे तुझी आना महाशत्रोच्च मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समविवर्जितः पार्था दयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडो का घरीचिया उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा
हिरेनेची गा पांडवा दीपू जैसा का खांडावया गावो घाली का लावणी दयाने केली दोघा एकाची सावली वृक्ष दे जैसा नाकरी एकशु दंडू पाळतिया घोडू गाळतिया कडू नव्हेची देवी आरी मित्री तैसा अर्जुना दया भाव ऐसा मानापमानी सरिसा होतू जाय ती ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी दया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडोसुता तैसा सुख दुःख प्राप्त मध्य सुजो माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू आभविया जगा एक सेवे जैसे उदक तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती जो सभाय संगू सांडोनिया लागू एकाएकी असे अंगू अंगी सुनी तुल्या निंदास्तुती मौनं संतुष्टो येन केंचित्ता अनिकेतम श्रीरमती भक्ती मान्यान प्रियो नरः जो निंदे ते निघे श्रुती न लागे आकाशाला गेले पुरेसा तैसे निंदे आणि स्तुती मानव करुणे के पांती विचरे प्राणवती जनिवणी सात लटिके दोणी बोलिले न बोले जरा मौनी जे भविता उन्मणी हरारिना जो यथा लाभे न तोके लाभे न पारुके पावसे विना न सुके समुद्र जैसा आणि वायुशी एके ठाई बिडार जैसे नाही तैसा न जैसे काही आश्रय जो आगवाची आकाश स्थिते जैसे वायुस नित्य वसते देवी जगाची विश्रांती स्थान दया हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचरे आपण झाला मग याही मनी पारता माझ्या भजनी असता तरी तयाते मी माता मुकुट करी उत्तमासी मस्तक खालविचे काय कौतुक परिमाणू करीती ती लोक पायावनिया तरी श्रद्धा तुझी आदरू कैता जाणीचे प्रकारो जरी होय श्री गुरु सदाशिव हे असो आता महेशा ते वाणिता आत्मस्तुती होता संचार वसे या लागी हे नोहे मणितले रमाण आहे अर्जुना मी वाहे श्री तयांते जे पुरुषार्थ सिद्धी जोगी येऊन आपला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची वरुड करी ही जगाचे परी तळवटुगे मनोनी गा नमस्कारो कया ते आम्ही माता मुकुट करो कयाची त्रास धरो हृदय आम्ही कयाची या गुणांची लेणी लेवू आपुले वाणी कयाची कीर्ती श्रवणी लेवू आम्ही तो पाहावाय डोळे म्हणून या चक्षुषी मज डोळे हातीचे किल्ला कमळे पुंजू तयाते दो वरी दोणी भुजारो घेऊनी आणि गवयाला उडी तयाचे अंग कया संगाचे नि सुरवाडे मज विद्यादे धरणे पडे किंबहुना आवडे निरुपमो तैनेचे आम्हा मैत्र येत कायचे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीचे तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसिती जे साध्यंत संगीताला प्रस्तुत भक्ती योग समस्त योग रूप जे मे प्रीती करी कार्मणी शिर सादरी येळवी दोरी दया स्थिती ते ये तु धर्मामृतम यथोक्तम पुरुपासते श्रद्धता रमा मत्परः भक्तास्ते जीव मे प्रिया ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिगम्य ऐकोनीचे तैसेची श्रद्धाचे नियादरे दयाच्या ठाई विस्तरे जीवी दया थारे जयानुष्ठाती परे निरुपरी जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये अति प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जेपै पाहता गा जगी तोची भक्त योगी उत्कंठा दया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेचे मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान तेव्हा मुसे देवा रचना तेव्हा ज्ञान गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते अनुचे निधान किंबहुना समाधान तो मिळते अभय प्रेमाची वार्ता जे अनुवादती पंडू सुता हे मानव परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजानंदे तेने जगदानंदे बोलले मुकुंदे जयोमणे राया जो निर्मळो
निष्कलंक लोक कृपाळो शरणागता प्रतिपाळो शरण्युजो जे धर्म कीर्ती धवळो अघात दातृत्वे सरळो अतुल बळे प्रबळो बळी बंधनो जो धर्म कीर्ती जो पै सुर सहाय शिळो लोक लालन लिळो प्राण प्रणत प्रतिपाळो हा केळ जयाचा तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निधांचा सांगोचे दैवाचा ऐक होय आता यावरी निरोपती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेलाता अवधारी जोजी ज्ञान देव म्हणे तुम्ही संत ओळखायचा आम्ही ते पडविले स्वामी निवृत्ती देवी इति श्री भगवद्गीता स्मृती ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योग नाम द्वादशाध्याय गुणा पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान